सीएमव्हीचं बघा लक्षणे कशी आहे, तर ती जी पानं आहे त्याच्यावरती हरितद्रव्य आहे, ते हरितद्रव्य लोप पावतात आणि तिथल्या ज्या पेशी त्या नष्ट मरतात, त्याच्यामुळे तिथं पिवळसर असं रेषा पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या झाडाची वाढ खुंटते आणि झाड मोठं होतं, पण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. त्याला केळी लागतात किंवा एखाद्या वेळेस लागत पण नाही आणि एकदम बारीक बारीक केळी लागते. आणि शेतकरी बंधूंनो, अशा या कंडिशनमध्ये जर तुम्ही त्याचं नियोजन केलं, आता हा येतो कुठून सगळ्यात महत्वाचं, कारण की हा विषाणूजन्य रोग आहे, हा काही जमिनीत जिवंत राहत नाही, कारण की याला जगण्यासाठी जिवंत वनस्पती लागते. तर हा तुम्ही जे मागच्या वर्षाचे कंद लावलेले आहे, जर त्या झाडाला कंदाला जर तो सीएमव्ही असेल तर तुम्ही त्याचे कंद लावले त्याच्यामध्ये 100% येणार. किंवा काही कंपन्या ज्या आहे, मी नाव घेतले कोणाचे, ज्यांनी व्हायरस इंडेक्सिंग केली नाही, म्हणजे विषाणू तपासणी केलेली नाही, तर त्याच्या रोपामार्फत सुद्धा हा रोग आपल्याकडे शेतावर येतो.